नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. धुळे शहरातील SNDT महिला महाविद्यालयात आविष्कार स्पर्धेत 25हून अधिक महाविद्यालयांचा सहभाग. अभय महिला महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन पुरुष महिला बॉल बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ. युवा स्पंदन कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांची उधळण. वसई विरारमध्ये घसरला तापमानाचा पारा, नागरिकांनी लुटला थंडीचा आनंद. साता समुद्रापार मुकी कन्या वैष्णवी मोरेंची बोलकी कामगिरी. फर्स्ट पूर्वीच दारू महागणार, मद्यपींमध्ये चिंता. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरातील देवपूर येथील SNDT महिला महाविद्यालयात यंदा प्रथमच आविष्कार स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 25हून अधिक स्पर्धक महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. आविष्कार स्पर्धा 2025 मध्ये मानवता, भाषा आणि ललित कला, वाणिज्य, व्यवस्थापन, कायदा, विज्ञान आदी विषय या ठिकाणी आविष्कार स्पर्धेत घेण्यात आले. विद्यार्थ्यांसह स्पर्धकांनी या ठिकाणी पोस्टरच्या माध्यमातून 25हून अधिक स्पर्धक सहभागी झाले. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजचे इंग्रजीचे प्राध्यापक डॉक्टर वैभव सबनीस सर, तसेच SSVPS कॉलेजचे मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर जाधव सर, प्रेसिडेंट स्मिताजी अजमेरा, ऋषीजी अजमेरा, प्राचार्य DZ चौधरी, स्पर्धा इन्चार्ज डॉक्टर विनोद उपरवट आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर आविष्कार स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तर पहिल्यांदाच होणाऱ्या या आविष्कार स्पर्धेत उत्तम असा प्रतिसाद या ठिकाणी स्पर्धकांनी दिला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. आणि सर्व विद्यार्थिनींचं मी मनापासून स्वागत करतो. नंतर ज्यांनी भाग घेतलेला आहे या स्पर्धेमध्ये त्या सर्व विद्यार्थिनींचे देखील मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आविष्कार स्पर्धा ही जी ठेवलेली आहे त्याचा प्रमुख उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये असलेली नाविन्यता किंवा सृजनशीलता ती बाहेर काढण्यासाठी कुठेतरी महाविद्यालयाने किंवा विद्यापीठाने संधी देणं आवश्यक होतं. परंतु आतापर्यंत SNDT विद्यापीठामध्ये अशा प्रकारची कोणतीही स्पर्धा आयोजित केलेली नव्हती. सर्व पहिला त्यांचा प्रयत्न आहे आणि या पहिल्या प्रयत्नाला मला असं वाटतं खूप चांगल्या पद्धतीने यश मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे आपल्या या हॉलमध्ये जेवढे काही बॅनर्स लागलेले आहेत, बॅनरची संख्या जवळजवळ 20 ते 25च्या आसपास ही संख्या आहे. म्हणजे त्याच्यावर आपल्याला वाटतंय की ही स्पर्धा आपली यशस्वी झालेली आहे. याच्यातून तुम्ही काय नाविन्य निर्माण केलेलं आहे, कोणती सृजनशीलता तुम्ही निर्माण केलेली आहे हे तुम्हाला आजच्या या स्पर्धेतून तुम्हाला दाखवायचं आहे. आणि त्या निमित्तानं मी आदरणीय दोन्ही परीक्षकांना विनंती करणार आहे की आमच्या या विद्यार्थिनींनी जे काही बॅनर्सवरती, फ्लेक्सवरती जे काही मांडलेलं आहे संशोधनाचं त्यांचं जे अंतिम फलित आहे हे बघताना तुम्ही त्याची मेथोडॉलॉजी पण बघा, त्यांचा विषय बघा आणि त्या विषयातून अंतिम निर्णय, अंतिम निष्कर्ष जो काही निघालेला आहे त्या निष्कर्षाची उपयुक्तता किती आहे असे जे काही मुद्दे आहेत या मुद्द्यांचा जरूर तुम्ही मूल्यांकन करताना विचार करा असं मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि या कार्यक्रमासाठी
ज्या ज्या महाविद्यालयाने सहभाग नोंदवलेला आहे त्या महाविद्यालयांचे सन्माननीय प्राचार्य त्यांचे पण मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थिनींना मनापासून मी शुभेच्छा देतो की आपण या ठिकाणी हे जे बॅनर्स या ठिकाणी लावलेले आहेत तर आपण खूप चांगल्या पद्धतीने सादर करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अभय युवा कल्याण केंद्र संचलित कला महिला महाविद्यालयात 21 डिसेंबर 2024 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत धुळे विभाग आंतर महाविद्यालयीन पुरुष व महिला बॉल बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात झाली. धुळे विभाग क्रीडा समितीने महाविद्यालयांवर स्पर्धा भरवण्याची जबाबदारी टाकली. त्यानुसार स्पर्धेत एकूण पुरुषांचे 4 तर महिलांचे 6 संघ सहभागी झाले. त्यात पुरुषांचे जय हिंद महाविद्यालय धुळे, विद्यावर्धिनी कॉलेज धुळे व माधव पालेशा वाणिज्य महाविद्यालय धुळे, RC पटेल फार्मसी कॉलेज शिरपूर तर महिलांचे विद्यावर्धिनी महाविद्यालय, अभय महिला महाविद्यालय धुळे, जय हिंद महाविद्यालय, सिस्टेल महाविद्यालय, माधव पालेशा कॉलेज, RC पटेल शिरपूर असे संघ सहभागी झालेत. स्पर्धेचे प्रास्ताविक क्रीडा संचालक प्राध्यापक डॉक्टर VL पाटील यांनी केले. आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. त्याचवेळी मागील वर्षी विद्यापीठ खेळाडू व राष्ट्रीय खेळाडू यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्याचवेळी बॉल बॅडमिंटन खेळाच्या मैदानावर आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन पुरुष व महिला स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक माननीय श्री BM पाटील यांनी श्रीफळ फोडून केले. त्यावेळी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. आमच्या अभय युवा कल्याण केंद्राच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. खरं म्हणजे आमचं महाविद्यालय हे गेल्या 30-35 वर्षापासनं आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन पुरुष व महिला स्पर्धा आयोजित करत आहे. खरं म्हणजे एक ख्याती राहिलेली आहे संपूर्ण विद्यापीठामध्ये. आंतरविभागीय स्पर्धा पण अनेकदा आमच्या महाविद्यालयाने या मैदानावर आयोजित केलेल्या आहेत आणि अनेक राष्ट्रीय खेळाडूंचं पावलं या मैदानाला लागलेलं आहेत. अनेक राष्ट्रीय खेळाडू इथून निघालेले आहेत, खेळलेले आहेत, ते विद्यापीठ झालेले आहेत. मी जास्त वेळ घेत नाही पण 2 मिनटं फक्त प्रास्ताविक करतो. तात्यासाहेब, या ठिकाणी मुलांचे 4 संघ सहभागी झालेले आहेत. त्यात माधव पालेशा वाणिज्य महाविद्यालय धुळे, ZB पाटील महाविद्यालय धुळे, विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे आणि RC पटेल कला वाणिज्य महाविद्यालय शिरपूर आणि मुलींचे देखील एकूण 6 संघ सहभागी झालेले आहेत. त्यापैकी 4 संघ आहेत माधव पालेशा वाणिज्य महाविद्यालय, विद्यावर्धिनी महाविद्यालय, सिस्टेल महाविद्यालय आणि ZB पाटील महाविद्यालय आणि सिलेक्शन ट्रायलसाठी 3 मुली आलेल्या आहेत. RC पटेल कला वाणिज्य महाविद्यालय शिरपूरच्या 3 मुली आहेत. आपल्या महिला महाविद्यालयाच्या 3 मुली सिलेक्शन ट्रायलसाठी या ठिकाणी आलेल्या आहेत. मी या स्पर्धेतूनच धुळे विभागाचा आंतरविभागीय बॉल बॅडमिंटन संघ निवडला जाणार आहे पुरुष आणि महिला संघांचा आणि दिनांक 27 डिसेंबर रोजी पंकज कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय चोपडा येथे तो संघ त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करणार आहे आणि तिथूनच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा बॉल बॅडमिंटन संघ निवडला जाणार आहे. मी या ठिकाणी युवा स्पंदनमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांची उधळण पाहावयास मिळाली. KCE सोसायटी संचलित मोर्जी जेठा महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या युवा स्पंदन वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांचे विविध कलाविष्कार पाहावयास मिळाले. दुसऱ्या दिवसांच्या कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य संजय भारंबे यांच्या हस्ते नटराज पूजन करून करण्यात आली. सकाळच्या सत्रात गीत गायन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी गीत मानवा लागे रे, देख तुनी बायको कशी नाची राहिनी, चंद्रा, संदेशे आते है, हाई झुमकावाली पोर, मेरे ढोलना, झिंगाट इत्यादी मराठी, हिंदी, खानदेशी भाषेतील लोकप्रिय गीते सादर केली. समीक्षा माकोडे या प्रज्ञा चक्षु विद्यार्थिनीने सादर केलेल्या गीतास विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या गीत गायन स्पर्धेचे परीक्षण सत्यम कुलश्रेष्ठ प्राध्यापक कपिल शिंगणे यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भारतीय पारंपरिक पोशाख स्पर्धेत मराठी, गुजराती, बंगाली, पंजाबी, मद्रासी, केरळी इत्यादी वेशभूषा साकारून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. तर दुपारच्या सत्रात एकूण 213 विद्यार्थ्यांनी विविध नृत्यांचे दिलखेच आविष्कार दाखवून उपस्थितांची मने जिंकली. जोगवा मराठी गीते, दाक्षिणात्य नृत्य, बॉलिवूड, शास्त्रीय नृत्य तसेच ऐराणी, खानदेशी, पावरी नृत्यांवर उपस्थित विद्यार्थ्यांनी ठेका धरला. या 2 दिवस होत असलेल्या या युवा स्पंदन स्नेह संमेलनाच्या
पारितोषिक वितरण KCE सोसायटीचे सचिव प्रमोद पाटील, KCE सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी व सांस्कृतिक समन्वयक माननीय शशिकांत वडोदकर यांच्या हस्ते करण्यात आले। यंदा थंडीने निच्चांक गाठलाय। संध्याकाळी 6 वाजेनंतर बाहेर पडताना अनेक जण थंडीमुळे स्वेटर, मफलर किंवा उबदार कपडे परिधान करूनच बाहेर पडतानाचं चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे। वसई विरारमध्ये सकाळच्या वेळेस वेगळे चित्र पाहावयास मिळाले। वसई विरारमध्ये धुक्याचे वातावरण लोकांना अनुभवायला मिळाले। मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणाच्या उष्णतेनंतर वसई विरारला धुक्याची चादर पसरली होती आणि त्याच वातावरणामध्ये वसई विरारकरांनी मनसोक्त थंडीचा अनुभव घेतला। विरार प्रतिनिधी योगेश साबळे। नुकत्याच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मलेशिया येथे झालेल्या 10व्या आंतरराष्ट्रीय आशियाई पॅसिफिक डेप गेममध्ये ज्युडो 75 किलो वजनी गटात भारतातर्फे धुळ्याची मूकबधीर महिला मल्ल कुमारी वैष्णवी बालामोरे हिने दुहेरी कामगिरी करत ब्रॉन्झ मेडल म्हणजेच कांस्य पदक मिळवले। वैष्णवी मोरेच्या या दैदिप्यमान नेत्रदीपक यशाबद्दल तिची काल शहरातून ट्रॅक्टरवरून मिरवणूक काढण्यात आली। हे वृत्त ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे यांना वाचायला मिळाले आणि त्यांनी तिच्या जवाहर स्टेडियमजवळ देवपूर येथील घरी जाऊन वैष्णवी आणि तिला घडवणारे बालाभाऊ मोरे या बाप लेकींचा सत्कार केला। मुक्या मुलीचे बोलके कर्तृत्व ऐकून धुळेकर या नात्याने त्यांनाही अभिमान झाला। वैष्णवीचे वडील बालाभाऊ मोरे हे मोगलाई विभागातील साक्री रोडवरील सुप्रसिद्ध मच्छीचे विक्रेते। परंपरेने मासेमारी करून मासे विकून ते आपला उदरनिर्वाह भागवतात। आपल्या तुटपुंज्या कमाईतून आपल्या मुलीला प्रेरणा देत त्यांनी 7 समुद्रापलीकडे त्यांच्या मुलीने केवळ धुळ्याचेच नव्हे तर देशाचे नाव रोशन केले आहे। ती आता कॉलेजच्या प्रथम वर्षात शिकते। 2 वर्षापूर्वी 10वीत असताना ब्राझील पॅरा ऑलिम्पिक पर्यंत धडक मारत तिने देशाचे नेतृत्व केले होते। ज्युडोमध्ये तिने दाखवलेल्या चमकबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिचं दिल्ली येथे कौतुकही केलंय। धुळेकरांनीही तिचं कौतुक केलं, परंतु कौतुकानं पोट भरत नसतं। जन्मताच मूकबधीर असलेल्या वैष्णवीच्या आईबापांनी खचून न जाता तिला पाठबळ दिले। लहानपणापासून विविध समारंभात गोळाफेक, लांब उडी, लिंबू चमचा, संगीत खुर्ची, रनिंग, विविध शाळा समारंभ, गणेशोत्सव, नवरात्र आदी ठिकाणी ती बालपणापासूनच भाग घेत असते। गल्लीपासून सुरू झालेला तिचा प्रवास आज आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलाय। शिक्षणात अग्रेसर असलेली वैष्णवी कुस्ती क्षेत्रातही आपले नावलौकिक टिकवून आहे। 2020 मध्ये सातारा येथील कुस्ती स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले होते। 31 पूर्वीच दारू महागणार, त्यामुळे मद्यपींना आतापासूनच चिंता लागली आहे। 9 वर्षाच्या आनंदासाठी त्यांना दारूसाठी अधिकचे पैसे मोजावे लागतील। विधानसभेत महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा विधेयक मंजूर झाले, त्यामुळे काही वस्तूंवरील व्हॅट वाढला आहे। त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागताला 31 डिसेंबरला रंगारंग पार्टी यंदा या घडामोडींमुळे महागणार आहे। त्यामुळे पार्टी करणाऱ्या तळीरामांच्या खिशाला जास्तीची कात्री लागणार हे मात्र नक्की। शुक्रवारी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा विधेयक मंजूर झाले। त्याचा थेट परिणाम 31च्या पार्टीवर दिसणार आहे। 31 डिसेंबर रोजी होणाऱ्या पार्टीचे नियोजन करत असाल तर त्यात आणखी वाढ करावी लागण्याची दाट शक्यता आहे। विधान परिषदेत नवीन सुधारणा विधेयकावर शिक्कामोर्तब झाले। या नवीन अपडेटमुळे दारू आणि खाद्यपदार्थ महागणार आहेत। ग्राहकांना जादा पैसे मोजून दारू खरेदी करावी लागणार आहे। राज्यातील तिजोरीचा भार कमी करण्यासाठी उत्पन्न वाढीचा अजून एक पर्याय शोधण्यात आलाय। राज्यातील क्लबमध्ये दारू आणि खाद्यपदार्थांसाठी मोठा खर्च येणार आहे। क्लबमध्ये खरेदी केलेल्या वस्तूंवर GST आणि मूल्यवर्धित कर अशा दोन्ही प्रकारचे कर भरावे लागणार आहे। या दोन्ही करांमुळे राज्याच्या तिजोरीत मोठी माया जमा होईल। गेल्या वर्षी GSTच्या रूपाने राज्याच्या तिजोरीत 2.5 लाख कोटी रुपयांचा GST जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे शहरातील SNDT महिला महाविद्यालयात आविष्कार स्पर्धेत 25हून अधिक महाविद्यालयांचा सहभाग।
अभय महिला महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन पुरुष महिला बॉल बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ. युवा स्पंदन कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांची उधळण. वसई विरारमध्ये घसरला तापमानाचा पारा, नागरिकांनी लुटला थंडीचा आनंद. साता सामुद्रापार मुकी कन्या वैष्णवी मोरेंची बोलकी कामगिरी. थर्टी फर्स्ट पूर्वीच दारू महागणार, मद्यपींमध्ये चिंता. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.